आणि गाईस आजच्या व्लॉग मध्ये मी करणार आहे कोलगेट ओरिओ बिस्किट प्रँक। भारी मजा येईल यार या प्रँक मध्ये गाईस। सर्व बिस्किट मधून क्रीम त्यांची सेपरेट केलेली, आता भरतो मी यांच्यामध्ये कोलगेट। एक जास्त घ्या। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस मी विचार करतोय हा वीक टोटली मी ब्लॉग बनव म्हणून, कारण की खूप दिवसापासून असं होतं की मी वीकली 2 किंवा 3च ब्लॉग टाकतोय। तर मी आज मंडे पासून सुरुवात केली की म्हटलं यार करू आपण कंटिन्यू। एक तर मुंबईला चाललेले नेक्स्ट मंथ मध्ये, परत काय माहिती मी फॅमिली ब्लॉग किती महिन्यानंतर बनवू शकेल। सो म्हटलं आता हा वीक आणि पुढचा वीक जसं जसं येत जाईल तसे तसे ब्लॉग कंटिन्यू करू। आणि गाईस आजच्या ब्लॉग मध्ये मी करणार आहे कोलगेट ओरिओ बिस्किट प्रँक। तर बेसिकली मी या प्रँक मध्ये काय करणार आहे माहिती का, ओरिओ बिस्किट घेणार आहे आणि त्या ओरिओ बिस्किट मधली जी क्रीम असते ना ती काढून त्याच्या ठिकाणी मी कोलगेट ठेवणार आहे। म्हणजे कोलगेट आपण ज्याच्याने ब्रश करतो ना तर ते ठेवणार आहे, ती क्रीम ठेवणार आहे मी। आणि मग सगळ्यांना दिल मी ट्राय करायला खा खा ओरिओ बिस्किट म्हणून। आणि बाय द वे आज आहे बाबांचं श्राद्ध, सो सर्वजण येणार। त्यासाठी ना मी 2 ओरिओ बिस्किटची पॅकेट आणि एक कोलगेट आणलेली। सध्या तर वरती एकच आणलं, म्हटलं आधी एकाने ट्राय करून बघू। आणि बाय द वे आधी मी हे करून घेतो, त्यानंतर पार्थला पण घ्यायला जायचं तो त्याच्या काकांकडे। तर तो 2-3 दिवस येणार इथे राहण्यासाठी, मग तो पण नंतर नाशिकला चालते। आता आधी हे करतो, मग त्यानंतर मी पार्थला घ्यायला जातो। भारी मजा येईल यार ह्या प्रँक मध्ये गाईस। ओरिओ बिस्किट प्रॉपरली कडीमध्ये काढतो आणि त्यानंतर आहे ना त्याच्यामधली सर्व क्रीम काढतो। पण याच्यामध्ये यार ब्राऊन कलरची क्रीम आहे, हा असंही कोणाला समजतं, सगळ्यांना खायची मतलब असतो, कोणी एवढं लक्ष देणार नाही। सर्व बिस्किट मधून क्रीम त्यांची सेपरेट केलेली, आता भरतो मी यांच्यामध्ये कोलगेट। गाईस तर फायनली मी ओरिओ बिस्किट मध्ये कोलगेट सुद्धा भरलेलं आहे। आणि मी म्हटलं होतं ती क्रीम काढेल, पण ती क्रीम राहू दिली मी आणि त्या क्रीमच्या खाली ना मी कोलगेट लावलेली आहे। आणि आता आपण करू सर्वांसोबत प्रँक। काकू आणि मम्मी ते त्या घरात आहे, तोपर्यंत आहे ना मी या ओरिओ बिस्किटमध्ये हे ओरिओ बिस्किट ॲड करतो। तर सर्वजण आहे ना इथे आज स्वयंपाक करताय आणि तोपर्यंत बिस्किट तर खाऊन घ्या। कोणी काहीच खाल्लेलं नाही ना वाटतं? नाही, मग बिस्किट खाऊन घ्या, एक बिस्किट। काय अरे बिस्किट उपासाला चालतं हे नाही, म्हणजे नैवेद्य दाखवल्याशिवाय असं आहे का? नैवेद्य दाखवल्यानंतर खाऊन घ्या, तोपर्यंत तुमच्यासाठी सांभाळून राहू देतो। हे तर माझ्यासोबत उलट झालं, जोपर्यंत नैवेद्य दाखवणार नाही तोपर्यंत ते इथे खाता येणार नाही त्यांना। मी तर खाऊ शकतो, पण आता मी करतो एक काम, मी पार्थला आणतो, म्हणजे मुलं खाऊ शकतात, मोठे नाही खाऊ शकत। सो आहे ना मी आता एक खाऊन घेतो आणि मग त्यात नाही मी का बरं खाऊ, मी आधी पार्थला घेऊन येतो। सो हे गाईस तर पार्थला घेऊन आलेलं आहे आणि आता खातोय आम्ही सोयाबीन बिर्याणी। याला आहे ना इथली बिर्याणी खूप आवडते, नाशिकला अशी भेटत नाही ना, त्यामुळे आहे ना याला घेऊन आला, मस्त खावा। तर सोयाबीन बिर्याणी गाईस। आता आम्ही आलेले आहे घरी आणि आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे। पण ना त्याआधी वेदने मला एक आयडिया दिलेली, एक प्रँक आहे ना मी सोनिक सोबत करताय। सोनिक पण आलेला आहे। तर आता हे माऊस आपलं माईकचं ते वरचं कवर होतं माझ्याकडे, जे पूर्ण ब्लॅक होतं केस आणि माझ्याकडे ट्रिमर आहे। सो समजलं असेल तुम्ही तो प्रँक। आता आम्ही काय करणार आहे, हे थोडं ट्रिमरने याचे केस कापू आणि सोनिकला कवर मधून तर काही केस भेटले नाही, तर माझ्याकडे हा मास्क होता। आता याचे थोडेसे केस आम्ही घेऊ आणि तो छोटे छोटे का एवढे मोठे केस नाही तिचे? तुला ते पण नोटीस केलंय तू? मग काय समजतं आता याच्यात ना अजून तोड, थांबा बस का अजून छोटे कर एवढे केस I कापू का? understand what you are pranking me. काय मी माझ्याच घरी ठेवेन. काय
आणि काय करेल हे ठेवून? वेदपा काय करते तिकडे? काही पण दाखव आण. हे बघ आण. हो भाई हो दाखव. हे बाय काय हो केस तुझे केस आहे ते कस का दोरा आहे? दोरे असे तुटत का? आता हे तर नकली नाही ना. तो प्रँक तर त्याच्यावर काही सक्सेस झाला नाही. आता तो बिस्किटवाला प्रँक करून सगळ्यांसोबत. आता आहे ना मी ते काय केलं होतं, मी मुद्दाहून आहे ना याच्यात ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये, म्हणजे कोणाला दिसायला नको. हे असं खात जातो मी आता. गेले मम्मी थंड थंड. गेले सेंट काय सेंट माझा उपास आहे म्हणून मी खाल्लं नाही. मी तुम्हाला देणार होता. प्रँक सक्सेसफुल. काही तू पण कोणती लावली? कोलगेट. याला सेंटचा थोडं चावून चावून खायला पाहिजे होतं. खाणं आणि सेंटचा वास पण येत होता. तेच म्हटलं असे काय ओरिओचे. नवीन फ्लेवर आला कोलगेट फ्लेवर. मी आज ब्रश नाही केला होता. तो आलेला आहे तिथे ओम. तुला एकच देते ना मी. असं निर्वेश रे. अरे ब्रश नाही केला असणार म्हणून खातोय. कोलगेट येते. क्रीम पण दे. कोलगेट आहे त्याच्यात. असं ते खातोय. अरे खातोय तू. बा काय बोललं भारी लागतंय ते. कडू लागला असेल बेसिंग मध्ये बाहेर. तुम्ही एकदा खाऊन बघता. तुम्ही बस फेकता आता तिकडे. पप्पा पप्पा तो पप्पा. ते दुसरं पॅकेट आहे ना बिस्किटचं. किती पॅकेट केले तू? दोन आणले होते. एक केलेलं आहे, एक काय ते दाखवायला की मी पण खाते तुम्ही पण खा. सो हे गाईस, तर फायनली प्रँक माझा सक्सेसफुल झालेला आहे सगळ्यांवर. आणि तुम्ही जसं बघितलं सगळ्यांना त्याची टेस्ट नंतर समजली. 2 बाईट किंवा 1 बाईट खाल्ल्यानंतर समजली. फक्त पार्थने ना ते बिस्किट ट्राय नाही केलं. आधी त्याने सगळ्यांची रिॲक्शन बघितली, मग तो म्हणे की जाऊ दे मी नाही खात. ओमने पहिल्या ह्याच्यात तो बोलला की म्हणे भारी लागतंय, मग दुसऱ्या ह्याच्यात समजलं त्याला. आणि ओमने घेतलेली न्यू बाईक R15. तर आता हिला टेस्ट करू आम्ही. बरोबर नसेल तर आपण दुसरी घेऊन येऊ हिच्या जागी. इलेक्ट्रिक स्कूटी घेऊ आपण तिच्यासाठी. गाईस, तर फायनली मी आता चालवतोय ओमची R15. आणि एवढ्या दिवसानंतर मी R15 चालवतोय, तर एवढं भारी वाटतंय ना गाईस, काय सांगू. बिकॉज आपली बाईक चालवून कशी क्रुझिंगची बाईक आहे आपली, त्यामुळे एवढा काही फील येत नाही. पण एकदम खाली वाकावं लागतं आणि गाडी चालवावं लागते. तुला कसा व्ह्यू भेटतोय वरतून? माझा दाखव. चल बाय बाय ओम. टाकू बसताना येणार तुम्हाला. आता हायटेड भारी दिसेल तुम्हाला हाईट. तर काहीच आता आम्ही मारून आलेले याच्या गाडीचा मस्त राऊंड. आणि फार तुला कशी मजा आली वरतून हाईटने बघून? असं वाटतं ना आपण कुठेतरी वरती बसलेले आणि गाडी चालते.
वेगळंच फील येतं. तू फर्स्ट टाइम बसला वाटतं R15 वर. चल मग बाय बाय. काहीच आता आम्ही आलेले बर्गर खायला. मी आहे, शुभम आहे आणि पार्थ आहे. सुमित बोलणार होता कारण की आम्ही तिघी जण सोबत राहता. तो पण सुमित निघणार होता. तर पार्थ आहे तो काही इथे बसलेले आहे. मी हात धुवून घेतो तोपर्यंत. म्हटलं इथे आमचं बर्गर आलेलं आहे आणि चीज बॉल आहे आणि इथे शुभम आहे, ते पार्थ आहे. वेदला आम्ही घरी सोडून आले. तो बोलला खायला जात आहे का. आम्ही त्याला काय बोलले आमचं कन्फर्म नाही आणि आमचं अचानक कन्फर्म झालं. आता ब्लॉग बघितलं तो पण ओरडे. आम्ही आता बर्गर वगैरे खाऊन निघालेले. पण आता आहे ना हलका हलका पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही जेव्हा पण आहे ना त्या कॅफेमधून निघताना आम्हाला पाऊसच भेटतो. लास्ट टाइम पण तसंच झालं आमच्यासोबत. मस्त पावसाचा एन्जॉय करत करत आता जाऊ घरी. सो गाईस आम्ही आता आलो आहे घरी आणि मस्त एक रील शूट केली, जी की रील तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. यूट्यूबवर जमतच नाही यार मला टाकायला. मी विसरून जातो यूट्यूबवर शॉर्ट टाकायला. सो मग इंस्टाग्रामवर टाकतो. जर तुम्ही असतील तर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तिकडे जाऊन बघा. पण आहे ना आता विचार आहे की पप्पांसोबत तो ओरिओ बिस्किटवाला प्रँक करू म्हणून. पप्पांना कोण खाऊ घालतंय ते बिस्किट मग? हां पप्पा खातील का? पण आता जेवण झालेलं आहे पण आता पप्पांचं. गाईस हे बघा फुल कोलगेट भरलेलं आहे आणि ते थोडं आहे ना ठीक पण झालेलं आहे, म्हणजे हाताला चिटकत पण नाही ते. मम्मी देते पप्पांना याच्यात थांब एक काम कर आता आहे ना याच्यात ठेव घ्यावं एक खा म्हणून. थांब मला जाऊ द्या आधी तिथे. हा एक मला पण देशील का? खेळतोय का रे दादू? आईस्क्रीम पण नाही खाणार का? आईस्क्रीम माझी झाली रे मग ती. मी खातो मग ती. नायट्रोजन बिस्किट एवढं नायट्रोजन निघतंय अस्मन तारा नवीन फ्लेवर अस्मन नवीन फ्लेवर बा. नवीन फ्लेवर पप्पांनी ना आधी वास घेतला होता. पप्पांनी खाल्लं. पप्पांनी वास घेऊन खाल्लं. पप्पांना मम्मी बोलत होती ना फोर्स करून खाणं म्हणून पप्पांनी ना आधी वास घेतला मग खाल्लं.